तेजस्विना वधितमस्तु पर्व तिसरे या भागामध्ये मी डॉक्टर तेजस्विनी भाले तुमचं स्वागत करते आणि आज आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या नवदुर्गेला आणि ज्यांनी आपल्या सौंदर्याने म्हणूया अभिनयाने म्हणूया मराठी नाट्यभूमी रंगभूमी आणि मराठी सिरियल्स याच्यामध्ये त्या अतिशय उत्तम कार्य करत आहेत अशा आपल्या मैत्रिणीला सौ चित्रा खरे. नमस्कार. नमस्कार. या निमित्तानं तुम्हा सर्व रसिकांना माझ्याकडून येणाऱ्या सर्व उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही वेळ दिलात आणि हा माझा उपक्रम जो आहे तेजस्विना वधितमस्तु ज्या निमित्ताने वेगवेगळ्या स्त्रियांशी गप्पा मारायला मिळतील, तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन मार्गदर्शन घेऊन अजून पुढची पिढी किंवा आजच्या स्त्रियाही जरा त्यांच्याकडेही जे कलागुण आहेत त्याच्यावर लक्ष देतील आणि काम करतील अशी इच्छा आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपला हा व्हिडिओ जो आहे तो YouTube चॅनलवर अपलोड होईल, प्रकृती आयुर्वेद या YouTube चॅनलवर. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हे सगळे अपडेट्स आणि 9 दिवसाचे 9 व्हिडिओज बघायला मिळतील. तर चित्रा मॅडम, तुमची ओळख किंवा तुमचा चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहेच आहे, पण तरी की तुम्ही खूप छान सिरियल्समध्ये काम केलंय मराठीतल्या आणि सगळ्यात महत्वाची सिरियल किंवा जी मी सुद्धा खूप बघितली आहे ती म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. आणि अगदी छान हिट सिरियल होती आणि त्यात तुमची भूमिका होती. आणि आताही तुमची तारिणी नावाची सिरियल चालू आहे आणि त्यात तुम्ही दिसणार आहात. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक आता आठवतील की अरे आपण यांना भेटलोय तेजस्विना वधितमस्तु या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर चित्राताईंना खूप पुरस्कारही मिळालेले आहेत त्यांच्या या अभिनय कौशल्यासाठी. त्यामुळे ते आणि सगळ्यात महत्वाचं माझी त्यांची ओळख झाली आहे ती म्हणजे रेडिओवरती त्यांचा आवाज आपल्याला सगळ्यांना खूप ओळखीचा आहे. त्या निवेदक म्हणून कार्य करतात आणि आपल्या 101 विविध भारतीवरती तुम्ही त्यांचा आवाज रोजच ऐकत असणार आहात. त्यामुळे चित्राताई तुमचं स्वागत आणि खूप धन्यवाद. आणि आता माझा पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही आल्या आहात, लहानपणापासूनच तुम्हाला आवड असेल, तुमच्या आईबाबांनी पण त्याला प्रोत्साहन दिलं असेल, तर याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला सांगा. नक्कीच नक्कीच. सगळ्यात आधी मॅडमना मी सांगते की तुम्ही मला हौजाम म्हणू नका. मला बोलायला खूप इझी होईल जर तुम्ही मला नावानं हाक मारलीत तर त्या नावानंच माझी ओळख आहे. चित्रा खरे म्हणून मी बरीच वर्ष निवेदनाचं काम जास्त करते आणि अभिनय आणि रंगभूमी ही माझी आवडती क्षेत्र आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येते की याची सुरुवात म्हणजे आमच्या घरामध्ये आमची लायब्ररी होती स्वतःची, त्यामुळं वाचन आणि या गोष्टींचा पहिल्यापासून पाया होता. आर्थिक परिस्थिती फार काही छान नव्हती बेताची, जे आपल्यासारख्या सगळ्यांचंच त्या काळात आपल्या पिढीतल्या लोकांचं होतं की आई वडील अगदी मध्यमवर्गीय आणि तुटपुंजा ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असायच्या पण त्याच्यामधनं मिळणाऱ्या गोष्टी खूप जास्त होत्या म्हणजे अनुभव स्वरूपाचा. तर या सगळ्या ह्याच्यातूनच माझाही प्रवास झालेला आहे. माझ्या बाबांनी सगळ्यात पहिल्यांदा 7वीत मी असताना शाळेमध्ये नाट्याभिनय आणि वक्तृत्व अशा दोन्हीसाठी माझं नाव दिलं. माझ्या आजोबांनी मला वक्तृत्वासाठी खूपच प्रेरणा दिली कारण ते इंजिनियर होते इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आणि माझे वडील स्वतः खूप वाचन करणारे, त्यांना स्वतःला 7 भाषा यायच्या. त्यामुळे त्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं आणि त्यांची अशी इच्छा होती की मी भाषा घेऊन त्यामध्ये काहीतरी करावं, पण मी शिकली आहे सायन्स. अच्छा. तर ती माझी इच्छा होती म्हणून सुरुवात वडिलांमुळे झाली अर्थातच. आणि आई माझी पूर्ण वेळ नोकरी करणारी होती. वडिलांचा शेती हा व्यवसाय होता आणि काही जोडधंदे असायचे, पण त्यांची आर्थिक परिस्थिती त्यामुळे आमची फार काही छान नव्हती. आम्ही 3 बहिणी होतो आणि आईनी आमचं खूप जास्त केलेलं आहे. वडील गेले त्यानंतर आईनीच मग पुढे सगळं केलं. अरे वा, खूप छान. म्हणजे आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आपल्या आई वडिलांनी दिल्या त्या खूप छान, कमी जरी असल्या आजच्या मानाने तरी त्या आपल्यासाठी खूपच योग्य होत्या आणि आपल्याला त्याच्यातनं समाधानही खूप. एक्झॅक्टली. म्हणजे ती अनुभवांची शिदोरी आपल्याला जास्त मिळाली असं मी म्हणेन की पैसे किंवा या सगळ्या भौतिक सुखांपेक्षा त्या गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या, ज्याला आपण संस्कार म्हणतो किंवा ज्याला आपण आपली वागणूक कशी ठरते तो जो मूळ पाया आहे ना तो मला घरातून खूप छान. खूप छान, खूप छान.
आणि नक्कीच मग शाळेमध्ये नाट्य स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, इथून सुरुवात होते आणि मग तुम्ही टीव्हीवर आणि रंगभूमीवरही झळकलात. तर याच्यासाठी तुम्ही आता आजची परिस्थिती नक्कीच वेगळी आहे आणि 20 वर्षापूर्वी नक्कीच वेगळी असेल, पण कसा झाला हा तुमचा प्रवास? छान झाला. सुरुवात म्हणजे एकतर वक्तृत्व स्पर्धांमध्ये खूपच नाव झालं. म्हणजे आता या निमित्तानं मी सांगू शकेन, कारण मी जिथे स्पर्धेला जायचे तिथे बाकीचे स्पर्धक नाव वाचून पण बऱ्याचदा माघार घ्यायचे अशी परिस्थिती आली. म्हणजे मी 7वी पासून जवळपास सेकंड इयर इंजिनिअरिंग पर्यंत वक्तृत्व स्पर्धा केल्या आणि सांगली, पुणे, कोल्हापूर या सगळ्या भागांमध्ये सगळीकडनं ढाल मिळणे वगैरे, पहिला नंबर, या गोष्टी खूप घडल्या. वक्तृत्वामुळे स्टेज डेअरिंग माझ्यात बहुतेक मूळ असावं आणि त्याचा जास्त हे मला फायदा असा झाला की त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखीन वाढला. दुसरी गोष्ट, शिक्षण आणि वाचन ह्या 2 गोष्टी आणि नाटकाची प्रॅक्टिस हे सगळं चालू होतं. त्यामुळे मला सायन्स घेतलं मी, म्हणजे मला मेरिटवरती इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन मिळाली, पण माझा कल सगळा इकडे होता. बाबांची इच्छा होती की मी आर्ट्स घ्यावं, पण मला स्वतःला ही खात्री होती की मी आर्ट्स नाही घेतलं तरी भाषा प्रेम काही माझं कमी होणार नाही आणि मला सायन्स शिकायचं होतं, कारण मुळातच शास्त्र शिकल्यामुळं तुम्ही अधिक सजग होता असं माझं वैयक्तिक मत आहे. एकूण सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा व्यापक होतो, म्हणून सायन्स पण महत्वाचं आहे आणि आर्ट्स पण महत्वाचं आहे आणि आर्ट हे पण एक सायन्सच आहे. यावरती मी नंतर येईनच, कारण मी आता सध्या त्यामध्ये कामही करते. 12वी पर्यंत ह्या गोष्टी झाल्यानंतर इंजिनिअरिंग मी केलं, तेव्हाही नाटकाची प्रॅक्टिस, सबमिशन्स असं सगळंच चालू होतं. एका बाजूला मी आकाशवाणी सांगलीमध्ये त्यावेळेला बालोद्यान आणि युवावाणी या दोन्ही ह्याच्यात मी आवाज देत होते. कॅज्युअल म्हणून ते तात्पुरतं आम्हाला एक दिवसाचा आठवड्यातला प्रेझेंटेशनचा हे असायचा, तर तिथं मी ते करत होते. प्लस माझ्या सांगली कोल्हापूर बससाठी जो पास लागतो त्याचे पैसे मी त्या काळात ज्या ऍडला माझा आवाज दिला तिथून जे माझं मानधन मिळालं त्यातून मी तो पास वगैरे केलेला, असे पण उद्योग मी केले. तर अशा सगळ्या गोष्टी घडत ते संभव मी या क्षेत्रात स्थिरावले. म्हणजे असं काही नव्हतं मी इंजिनियर होणार होते, पण मध्यंतरी मला ते सोडावं लागलं इंजिनिअरिंग, कारण माझा तो खर्च माझे आजोबा करायचे. ते गेल्यानंतर मला इंजिनिअरिंग सोडावं लागलं. माझं लग्न झालं, पण माझ्या सासरच्यांनी मला खूपच पाठिंबा दिला. माझ्या सासूबाई स्वतः काम करणाऱ्या असल्यामुळे नाटकात आणि आमच्या घरात ती परंपरा असल्यामुळे, माझा नवरा संगीतकार आहे, त्यामुळे सगळ्यांकडनं एक त्यांच्याकडनं बॅकिंग खूप छान मिळालं. मग मी लग्नानंतर काही वर्षांनी BCA कम्प्लीट केलं. ओके. कोल्हापूर पुणे अपडाऊन करून. अरे बापरे. वा, म्हणजे मला म्हणजे आज पुण्यामधला प्रवास अवघड झालाय. तुम्ही कोल्हापूर पुणे प्रवास माझा शिक्षणासाठी सांगली कोल्हापूर, मग कोल्हापूर पुणे आणि आता तो अजूनही चालूच आहे. वा, म्हणजे खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं हे लक्षात येते की तुम्ही पुढच्या सांगली कोल्हापूर इकडचे आहात आणि आता पुण्यामध्ये आणि अजून तुमचं मुंबईतही काम चालूच असणार आहे. त्यामुळे खरंच खूप ही प्रेरणादायी गोष्ट आहे की सांगली कोल्हापूर आपण म्हणूया ही आता मोठी शहरं झाली नाही, पण म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर आहे अगदी. मला हे सांगायचंच आहे सगळ्यांना की आपण कुठल्या भागातून येतो यापेक्षा आपण काय घेऊन येतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही लहानशा गावातून जरी आलेला असलात तरी तुमच्यात आत्मविश्वास असला, तुम्हाला माहिती असलं की आपल्याला नक्की काय करायचंय, तर तुम्ही ध्येय गाठू शकता. अगदी अगदी खरंच योग्य सांगितलं तुम्ही. आणि नक्कीच म्हणजे लहानपणी झालेले संस्कार, आई वडील, त्यानंतर तुम्ही सांगितलं सासरच्यांकडनंही तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि या क्षेत्रातले आहेत, त्यामुळे तुमचा हा प्रवास अजून खरं तर खूपच काय म्हणूया एनर्जेटिक असा झालेला असणार आहे. नक्कीच खूप छान. अजूनही प्रश्न आहेतच माझे, कारण एकदा आपण नाट्यसृष्टीत गेलो किंवा अभिनयाच्या क्षेत्रात गेलो आणि आज त्याला जे काही ग्लॅमर मिळालेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे आता मी इतक्या छान सहजतेने तुमच्याकडे आले, तुमच्याशी गप्पा मारते, म्हणजे मलाही कम्फर्टेबल वाटते की अरे मी एवढ्या मोठी अभिनेत्री आणि त्यांनी मला हो म्हटलं इथे यायला. तर हे जे काही आहे म्हणजे लोकांना कसं असतं की ग्लॅमर दिसतं, त्याच्या मागे नक्कीच तुमचं कष्टही आहेत आणि या ग्लॅमरला तुम्ही कसं हाताळताय किंवा या सिनेसृष्टी जी आहे किंवा नाट्यसृष्टी जी आहे आणि इतके दिग्गज कलाकारांबरोबर तुम्ही काम करताय, तर त्यातले अनुभव आणि तेव्हा तुम्ही स्वतःला कसं दाखवता किंवा तुम्ही कसे आहात, म्हणजे कसं की
एक सामान्य माणूस म्हणून मला हा प्रश्न पडतो की अरे आम्ही तुमच्याकडे ऑटोग्राफ घ्यायला येतो, पण तुम्हीही या सगळ्यांवर काम करता किंवा तुमचं जे काम आहे किंवा डेली ऍक्टिव्हिटी म्हणूया ती कशी असते किंवा कसं असावं असं म्हणूया. म्हणजे नक्कीच तुम्ही खूप छान उदाहरण आहात त्यासाठी. कसं असावं या प्रश्नाचं उत्तर आधी देते आणि मग तुमच्या आधीच्या प्रश्नाकडे पण येऊ. कसं असावं तर माणसानं माणसासारखं साधं असावं हा माझा स्वतःचा मूळ हे आहे. आपण वेगळं काही दाखवण्याची इतरांना गरज नसते. लोकांना दिसत असतं तुमच्या कामांमधून, म्हणून ते सो कॉल्ड ज्याला आपण सेलिब्रिटी म्हणतो या कुठल्याही व्याख्येत मी बसत नाही. खरं तर मला आवडतही नाही. अर्थातच कुणाला आवडणार नाही. आपले फोटो काढले जातात, आपले सह्या घेतल्या जातात, आपल्या भोवती लोकांची चाहत्यांची गर्दी. ही एक कलाकार म्हणून माझी ही बुक आहे, पण त्याचा अवडंबर करावा असं मला मुळात कधी वाटलं नाही. या सगळ्याची सुरुवात जी झाली मुलाखती घेण्याची आणि काम करण्याची दोन्हीची, रंगभूमीवर मी बालनाट्यापासून करत होते. नंतर मी प्रत्यय डॉक्टर शरद भुताडिया यांच्या संस्थेत काम केलं. ते माझे गुरु आहेत रंगभूमीवरचे. डॉक्टर शरद भुताडिया हे खूप मोठं नाव आहे आणि किंग लिअर हे त्यांचं गाजलेलं नाटक शेक्सपियरचं, त्याच्यात रीगनची भूमिका मी केली होती आणि प्रत्ययाची बरीच नाटकं त्या काळात मी केली. त्यातल्या एका नाटकासाठी कुडाळला ज्या मोठ्या स्पर्धा असतात नाटकाच्या, तिथे कमलाकर नाडकर्णी परीक्षक होते. ते मोठे समीक्षक म्हणून त्यांचं नाव आहे आणि एका समीक्षकाकडून पुरस्कार मिळणं ही तुमच्या अभिनयाची पावती असते, जी त्यांच्याकडनं मला मिळाली त्यावेळेला. तर ती सुरुवात झाली. त्यानंतर मग पहिलंच कॅमेरा समोरचं काम प्रत्यय थ्रूच झालं त्यावेळेला ETV वरती. म्हणजे तेव्हा तो ETV होता. मी तिथे वाद संवाद नावाचा एक कार्यक्रम ऑलरेडी करून आले होते वक्तृत्वामुळे. आणि त्यानंतर ही पहिली कलाकृती आपण ज्याला म्हणून ती अशी होती की त्याचे पहिलेच डिरेक्टर माझे मंगेश कदम होते, ज्यांचं आता आमने सामने नाटक सुरू आहे. लीना भागवत मंगेश कदम, तुम्हाला ऐकून माहिती. त्याच्यामध्ये मी डॉक्टर श्रीराम लागूंच्या मुलीचं काम केलं. कारण वेड्याचं घर उन्हात हे वसंत कानेटकरांचं आणि लागूंचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं, वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक. सो ते ETV वरती दिसलं. त्यात मी श्रीराम लागूंच्या मुलीची भूमिका केली आणि हे भाग्यच म्हणावं लागेल. त्यानंतर माझा तो कॅमेरा समोरचा प्रवास सुरू झाला. पहिलाच सिनेमा अभिराम भडकमकरचा आम्ही असू लाडके केला. सुबोध भावे होता त्याच्यामध्ये, मीना कुलकर्णी होती. सुबोध भावेचं तिथूनच सिनेमा जगतात एंट्री झाली, कारण त्याच्या आधी त्याला वादळवाट परत सिरियल केल्या होत्या. सो आमची तेव्हा तिथेही छान भेटी जमली. तो एक वेगळ्या विषयावरचा, सामाजिक विषयावरचा पिक्चर होता. चेतना गतिमंद शाळा जी आहे कोल्हापूरमधली, त्या मुलांवरती अतिशय सुंदर कथानक अभिराम भडकमकरनं स्वतःच त्याच्यामध्ये लिहिलेलं आणि स्वतःच डिरेक्ट केलेला. त्यानंतर सिनेमा बरेच केले, म्हणजे कोल्हापुरात 1-2-3 केले आणि ज्याची नावं घेता येतील असं म्हणजे मी सिंधुताई सपकाळ, त्याचे डिरेक्टर अनंत महादेवन. तो नॅशनल अवॉर्ड विनर पिक्चर ठरला. तेजस्विनी पंडित होती त्यामध्ये, स्वतःच माई होत्या, म्हणजे सिंधुताई होत्या, अमिताभ बच्चन होते ओपनिंग मध्ये. अशा मोठ्या लोकांबरोबर, म्हणजे माईंच्या बरोबर असेल किंवा तेजू असेल किंवा ज्योतिताई असतील, ज्योती चांदेकर, या सगळ्यांच्या बरोबर मला थोड्या गोष्टी शेअर व्हायच्या. किंवा तुम्ही जेव्हा सेटवरती काम करताना तेव्हा तुम्ही कॅमेरा समोर जे असता त्याच्यापेक्षा खूप वेगळं तुम्ही कॅमेऱ्याच्या आजूबाजूला असता. तर तिथं आपण जसं बोलतो तशा नॉर्मल गप्पा होतात, बरेच किस्से ऐकायला मिळतात, बऱ्याच गोष्टी घडतात. असा माझा प्रवास बराच झाला, कारण सिंधुताई सपकाळमध्ये मी माईंच्या बरोबर खूप जास्त राहिले. म्हणजे स्वतः सिंधुताई सेटवरती पूर्ण वेळ असायच्या आणि त्यांच्याकडनं खूप काही ऐकायला मिळायचं. यानंतर इथे पुण्यात आल्यानंतर श्रीरंग गोडबोले यांच्याकडे आमची सुरुवात झाली आणि त्यांच्याकडे मी बरेच पिक्चर केले. पितृऋण हा तनुजा यांनी काम केलं होतं त्याच्यामध्ये, सचिन खेडेकर तनुजा, तोही गाजला पिक्चर, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. नितीश भारद्वाज त्याचे डिरेक्टर होते आणि स्वदेशचे कॅमेरामॅन महेश आणे सर ते त्याचे कॅमेरामॅन होते. सो ह्या लोकांच्या बरोबर वावरायला मिळाल्यामुळे अर्थातच तुमचा अनुभव वाढतो असं मी म्हणेन. मुलाखतीची सुरुवात जी झाली ना, ती मी माझ्या आयुष्यातली पहिलीच मुलाखत. मलाही तेव्हा एवढं माहिती नव्हतं, समाज माध्यम एवढी ऍक्टिव्ह नव्हती आणि मोबाईलचं एवढं जाळं व्यापलेलं नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. थोडक्यात पहिलीच मुलाखत मी भक्ती बर्वे इनामदारांची घेतली सांगलीमध्ये. इथे जसं वसंत व्याख्यान मला होते तशी सांगलीतही होते लायब्ररीची. तर तिथे त्यांनी सांगितलं होतं की तू हे करशील का कोऑर्डिनेट, आणि तिथं मला तो निवेदनाचा पहिला कॉन्फिडन्स त्या ह्याच्यामध्ये मिळाला की मी ऑन स्टेज कोणाची मुलाखत घेऊ शकते किंवा वावरू शकते. अगदी अगदी खूपच छान. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांची नावं घेतली, त्यांच्यावर काम केलं,
आणि खरंच म्हणजे आम्ही सुद्धा बघतो किंवा ऐकतो आणि आम्हालाही असंच वाटतं की हे त्यांच्या रिअल आयुष्यामध्ये कसे असते. जसं तुम्ही अमिताभजींचं नाव घेतलं म्हणजे इतका मोठा सुपरस्टार, पण ते सगळेच म्हणतात की ते अगदी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. म्हणजे या गोष्टी त्यांच्याकडनं आपण शिकूनही खूप प्रगल्भता आपल्यालाही येतच असणार आहे. आता अमितजींचं आम्ही सेटवर ऐकलं होतं, त्यांच्याबरोबर आम्हाला काही संधी नव्हती मिळालेली करायची, कारण त्यांचं शूटिंग मुंबईत झालं होतं आणि सिंधुताई सपकाळचं बाकीचं शूटिंग कोल्हापूरमध्ये झालं गगनबावड्यात. मला संधी मिळाली ती आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे रंगा काकांमुळे, म्हणजे श्रीरंग गोडबोलेंचे चिंटू 1 चिंटू 2 ह्या सगळ्यात मी काम केलंय. विभावरी होती, बरीच गँग होती. दिलीप काका होते त्याच्यात, दिलीप प्रभावळकर होते, त्यानंतर भारतीताई होत्या, भारती अचरेकर. ही दिग्गज लोक, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांची कामाची पद्धत बघणं हे मला जास्त माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने गरजेचं वाटलं. आता ते मला जाणवते की मी तो अभ्यास केला होता. म्हणजे आजकाल जे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही अभिनयाचं जाताना, मला थोडंसं त्या बाबतीत हे करायचं की यापेक्षा तुम्ही थेरॉटिकल नॉलेज नाहीये, हे प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे जे सो कॉल्ड आजकाल निघालंय ना की अमुक कोर्स तमुक कोर्स, याचं मला थोडंसं वाटतं की त्याची तुम्हाला मदत होईल, पण ते म्हणजे तुमचं सर्वस्व नाहीये, तुम्हाला शिकावं लागेल. तर हे या लोकांकडनं, दिलीप काकांच्याकडनं सेटवरती तुम्ही कसं आनंदी उत्साही सतत विनोदी राहू शकता आणि इतरांना त्याच्यामुळे सीन करताना ताण येत नाही हे शिकले ना मी. ते खूप सुंदर वातावरण ठेवायचे. डॉक्टर लागूंच्या बरोबर काम करताना मला हे जाणवलं की शिस्त काय असली पाहिजे. ते वेळेत म्हणजे वेळेत सकाळी सेटवर पोहोचायचे आणि जी वेळ त्यांनी संध्याकाळची सांगितली आहे, कारण तेव्हाच त्यांचं वय खूप होतं, त्यामुळे ते त्या वेळेला निघून जायचे. पण ते जाताना म्हणायचे की मी आलेली वेळ पाळतोय तर तुम्ही माझी जाण्याची वेळ पाळा. आणि आपला सीन संपल्यानंतर डॉक्टर श्रीराम लागू हे कायम काहीतरी वाचत असायचे. तर ही त्यांची गोष्ट मी तेव्हापासून आजपर्यंत जमेल तेवढी फॉलो करते की मी जेव्हा सिरियलच्या शूटिंग मध्ये असते ना, तिथेही मी माझ्याकडे पुस्तकं असतात. आमच्यातले बरेचसे कलाकार आहेत बरं का असे की जे पुस्तकं घेऊन येतात आणि ते वाचतात. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला जे सेलिब्रिटीज नुसते दंगा करताना दिसत असतील, मे बी तो त्यांचा फावला वेळ असतो, पण ते सदुपयोग पण करतात वेळेचा. हे महत्वाचं आहे की तुम्ही म्हणताय पुस्तकं वाचत, म्हणजे मोबाईल मध्ये नाही. म्हणजे जी आपली पिढी आपण म्हणू ना, ती तरी अजून पुस्तकांची जोडलेली आहे. अगदी अगदी खूप छान. म्हणजे तुम्ही हे सगळं सांगताय, मी पण नाटकात काम करायचा छोटासा अनुभव घेतला होता. पुरुषोत्तम करंडक मध्ये मी मेडिकलला असताना भाग घेतला होता आणि तेव्हाही म्हणजे छोटी छोटी नाटकं मी केली आहेत स्टेजवर, म्हणूया स्टेज डेअरिंग. पण एक माझा एक किस्सा असं सांगते. तुम्ही जे म्हणालात की हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि हे असं बघून बघून ते ऑफकोर्स येतं. मला रडण्याचा सीन होता, मला रडताच आलं नाही. पण रडायचं, लोकांसमोर रडायचं म्हणजे इतकं. फक्त फायनल जी काही स्टेज स्पर्धेचा दिवस होता त्या दिवशी मी ढसाढसा रडले. बाकी मला कधी कोणी रडवू शकलं नाही तेव्हा आणि मला रडू आलं नाही. म्हणजे पण नक्कीच की अभिनय आहे आणि यासाठी या सगळ्या गोष्टी आतनं आल्या पाहिजेत. हे नक्कीच अभ्यास आहे, जसं तुम्ही म्हणताय. लोकांकडे अभ्यास म्हणजे निरीक्षण, हाच यातला अभ्यास आहे की निरीक्षण करा, सतत बघा, चांगलं काहीतरी वाचन ठेवा. वाचनातनं खूप गोष्टी कळतात, हे पण आहे. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही आता सगळ्यांची नावही घेतलीत. आता दिलीप काकांचं नाव घेतलं, त्यांचं म्हणजे परवाच आम्ही सिनेमा बघितला जो सगळ्यांनीच बघितला असेल, दशावतार. म्हणजे अप्रतिम. आणि वयाच्या 81व्या वर्षी काय एनर्जी आणि हे आहे. म्हणजे तुम्ही सांगताय ते मला असं रिलेट झालं की खरंच त्यांच्यात किती एनर्जी असणार जी सगळ्यांना पास ऑन होत राहते. आणि खूप छान म्हणजे हे सगळं ऐकताना आणि तुमच्याकडनं ऐकताना, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्यात, खूप छान वाटतंय अगदीच. आता असं की हे सगळं तुम्ही केलंय, तुम्ही म्हणालात की हे तुम्ही डेव्हलप, कारण निरीक्षण आहे, लोकांना भेटणं आहे, स्वतःला डेव्हलप आपण करतोय यातनं. अजून तुम्ही काय सांगाल आपल्या या जनरेशनला, असं म्हणूया आपण, जे आता सोशल मीडिया आहे किंवा खूप साऱ्या टीव्हीवरती स्पर्धा चालू असतात, त्याच्यामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत स्पर्धेत भाग घेतात आणि त्यांची पण खूपच हेक्टिक ते दिवस किंवा मेंटल स्ट्रेस खाली ते जास्त असतील असं मला वाटतं बघताना. तर या पिढीला काय सांगाल? म्हणजे तुम्ही हे सगळं अनुभवलंय, स्वतःला तुम्ही यातनं ग्रो केलंय, ही लोक तुमच्या आजूबाजूला होती त्यामुळे त्याचाही पॉझिटिव्हली सगळा इम्पॅक्ट आलाय. पण आजच्या पिढीने काय केलं पाहिजे? नक्कीच
महत्वाचा मुद्दा तुम्ही जो आता माध्यमांचा म्हणताय, माध्यमांची भूमिका काय असावी ह्याच्यावर एक वेगळा वादविवाद होऊ शकेल, पण आपण आपली भूमिका काय ठेवू शकतो हे प्रत्येक पालकांनी ठरवण्याची गरज आहे असं मला वाटतं. मुलांच्या बाबतीत विचाराल तर लहान मुलांना रियालिटी शोज मध्ये एवढ्या हेक्टिक शेड्यूल मध्ये पाठवणं याच्या मी स्वतः थोडीशी विरुद्ध आहे. याचं कारण की मुलांना स्टेज डेअरिंग आलं पाहिजे, अगदी बरोबर आहे, ते स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजेत हेही बरोबर आहे, पण एवढ्या लहान वयातच त्यांच्यात ती असूया स्पर्धा इतक्या जास्त प्रमाणात निर्माण झाली पाहिजे का याचा विचार होणं थोडं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रियालिटी शोजच्या नादाला लागून केवळ चालत नाही, कारण तुम्हाला रियालिटी शोज मधला एखादा किंवा एखादी जर समोर आली एका रात्रीत स्टार झाली असं वाटत असेल तर त्याचं नसतं, त्यामागे त्यांचे बरेच कष्ट असतात. हा एक फार मोठा गैरसमज मी म्हणते पसरला असावा की कुणी येतो पटकन स्टार होऊन जातो, तर ते तसं नसतं, पटकन कुणाचंच काही होत नाही, किंवा जे असे पटकन स्टार झालेले आहेत ते नंतर आपल्याला कुठेच दिसत नाही. ही विचार करण्याची गोष्ट आहे. सो जी माणसं कष्ट करून तिथे पोहोचलेली आहेत ती नंतरही सातत्यानं काही ना काहीतरी प्लॅटफॉर्म वरती काम करत राहतात, पण जे अचानक आलेले आहेत ते अचानक गायबही होतात. त्यामुळे त्या अचानकच्या मागे लागू नका, आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर हे खूप गरजेचं आहे. हे भान असणं खूप गरजेचं आहे, आणि हे भान पालकांनी पण थोडं सांभाळलं पाहिजे, या मताची मी आहे. दुसरं या निमित्तानं पालकांसाठी अजून एक, कारण मी त्या क्षेत्रात काम करते, की मुलांना मातृभाषेत शिकवा. मी माझ्या स्वतःच्या मुलीला पूर्ण मराठी माध्यमात शिकवलेलं आहे, आणि आज ती इंजिनिअरिंग करते, इंग्लिशमधून शिक्षण घेते, पण तिचा सगळा बेस हा पूर्ण मातृभाषेतून, म्हणजे गणित आणि शास्त्र हे विषय पण 10वीला तिनं मराठीतच घेतले होते, आणि कुठलाही क्लास न लावता तिला 10वीला उत्तम मार्क मिळाले होते, 98%. अरे तर छान. हे खूप महत्वाचं आहे की तुमची मातृभाषा जर खूप स्ट्रॉंग असेल ना तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि हे पालकांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या पिढीचं थोडं काय होत आहे की आपणच थोडे संभ्रमात आहोत, आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून आपला कॉन्फिडन्स कमी असतो, तो आपल्या मुलांमध्ये असू नये असं आपल्याला वाटतं. पण हे करत असताना त्या एका लहान वयात आपण त्यांच्या मेंदूला किती ताण आणि स्ट्रेस त्या वयात सहन करायला लावतोय याची आपण दक्षता घेतली पाहिजे. अगदी अगदी खरंच बरोबर अगदी सांगितलं. आणि मातृभाषेतनं जे शिक्षण होतं म्हणजे तुमचा पाया छान भक्कम होतो, मग तुम्ही वेगवेगळ्या भाषाही शिकू शकता. तुम्ही आता सांगितलं तुमच्या बाबांना आणि त्यांचा आग्रह होता की तुम्ही शिका. आता माझा प्रयत्न असेल, अजून मी तिथेपर्यंत पोहोचले नाही. म्हणजे पण एकदा मातृभाषा क्लिअर असली की तुम्ही बाकीच्या भाषेत शिकू शकता आणि तुम्ही व्यक्त होऊ शकता. सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे तुमचे इमोशन्स हे तुमच्या मातृभाषेत जास्त छान येतात, म्हणजे मलाही वाटतं. त्यामुळे या पिढीला मला हेच सांगायचंय की तुम्ही तुमच्या विचारांवर फर्म राहा, की काय होईल किंवा दुसरे काय म्हणतात म्हणून आपण तसं करायचं हे न करता, आणि तात्पुरत्या प्रसिद्धीच्या मागं न लागता कुठल्याही गोष्टीत जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय तर त्याचा थोडासा अभ्यास, त्याची थोडीशी पार्श्वभूमी माहिती असणं, त्यामध्ये आपण काही करू शकतो का वेगळं याचा विचार करणं, या गोष्टींवर फोकस या पिढीने करावा असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि आपला उद्देशही हाच आहे की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचावा. तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगताच आहे की पालक आहेत, मुलं आहेत, स्त्रिया आहेत, किंवा आज जे स्ट्रगल करत असतील मुलं या सृष्टीत येण्यासाठी, त्यांनीही काय त्यांचा माइंडसेट ठेवला पाहिजे. आणि देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे असे गेले तर ते मग आपल्याला दीर्घकाळ आम्हाला सगळे दिसतील टीव्ही, सिनेमा आणि रंगमंचावरती. खूप छान सांगताय तुम्ही. आणि अगदी एक शेवटचाच प्रश्न आहे माझा आता तुमच्यासाठी, जो आहे आपल्या स्त्रियांना. कारण प्रत्येक स्त्री, अभिनेत्री असो किंवा दुसऱ्या क्षेत्रात काम करणारी असो किंवा डॉक्टर असो, पण तिला घर सांभाळून हे सगळं करावं लागतं. तर हे सगळं तुम्ही कसं करता हे मला जाणून घ्यायचंय. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक स्त्रीलाही हे जाणून घ्यायचं असेल की एक अभिनेत्री तिचं घर कसं सांभाळते, तिची मुलं कशी सांभाळते या दृष्टीने. मी म्हटलं तसं प्रत्येक स्त्रीने घर सांभाळून तिला या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. ते एक अभिनेत्री म्हणून, एक निवेदक म्हणून तुमचीही दिवसभर धावपळ चालू असते. मी पण त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं मलाही हे समजलंय, म्हणूनच मी म्हटलं आज नक्कीच तुमच्याशी गप्पा मारायच्या आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की हे सगळं तुम्ही कसं सांभाळताय किंवा कसं सांभाळत आलाय.
नक्कीच यासाठी तुम्हाला आधी तुमची मानसिक तयारी लागते स्वतःची, की तुम्ही काय करायचंय आणि तो कसा वेळ मॅनेज करायचा आहे. कारण प्रत्येक स्त्रीला मला वाटतं की जास्तीत जास्त वेळ मॅनेज करावा लागतो पुरुषांच्या कम्पॅरेटिव्हली. आपण काही इथे त्या ह्याच्यात जात नाहीये, दोघांनाही कामं असतातच, पण स्त्रीच्या खांद्यावर थोडी जबाबदारी जास्त आहे, कारण निसर्गानेच मुळात तिला सर्जनशील बनवलंय, त्यामुळे ती जबाबदारी पार पाडत तिला पुढे जायचं असतं. सो ही जबाबदारी आपण एकदा स्वीकारली की मग फार अवघड होत नाही. म्हणजे बऱ्याचदा आजकाल तो ट्रेंड आता आमच्या फील्डमध्ये पण आलाय की लग्न वेळेत होणं आणि पुढे गोष्टी होणं. बरोबर. पूर्वी म्हणजे अभिनेत्री म्हणजे तिने लग्नच करायचं नाही वगैरे हा सगळा ट्रेंड होता, तो आता पुसला गेलाय बऱ्यापैकी. कोणतंही करिअर असू दे तुमचं, किंवा तुम्ही अगदी गृहिणी असा, तुम्ही वेळेत लग्न करणं, योग्य वेळेत तुम्ही मूल होऊ देणं ही खूप महत्वाची जबाबदारी आणि स्वतःसाठी सुद्धा ते खूप चांगलं आणि आरोग्यदायी असं मी समजते. त्यामुळं त्या गोष्टी होऊ द्याव्यात, त्या तुमच्या करिअरच्या आड येत नाहीत. थोडंफार 19-20 तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावं लागतं. तर मुलांना द्यायचा वेळ, माझी मुलगी जेव्हा झाली त्यानंतर मी 2 वर्ष ब्रेक घेतला सगळ्यातूनच, रेडिओ किंवा बोलणं, अभिनय सगळंच माझं थांबलं. पण मी त्याला थांबलं असं म्हणणार नाही, माझा एक वेगळा आणि नवीन छान प्रवास सुरू होता माझ्या मुलीबरोबरचा. सो मी ते सगळं एन्जॉय केलं आणि मी ठरवलं होतं की मी 2 वर्षांनीच परत जे काय असेल ते घेईन. ऑपॉर्च्युनिटीज येत राहतात. सो मी त्यानंतर पुन्हा सुरुवात केली. नंतर अगदी म्हणजे तिला ETVला मी गाणे तुमचे आमचे 12 वर्ष चाललेला कार्यक्रम आहे, त्याची मी अँकर होते 4 वर्ष. मी रामोजी फिल्म सिटीत जाऊन त्याचं शूट करायचे, कारण ते तिथे असायचं. महिन्यातले 4 दिवस तिकडे राहून महिनाभराचं शूटिंग करून आम्ही परत यायचो. तर मी माझ्या मुलीला अगदी लहान असताना तिकडे घेऊन गेलीये शूटिंगला, त्यासाठी आईला पण बरोबर नेलंय अर्थातच. तिला सेटच्या जवळपास ठेवून तिला सांभाळत शूट, दिवसात 9 एपिसोड शूट करणं हे पण मी केलेलं आहे. तिला सिनेमा आणि चित्रपट थिएटरमध्ये तर तुम्ही विंगेत वगैरे सुद्धा ठेवू शकता मुलांना, ते असतात तुमच्याबरोबर, हा फील असतो हे लहान असेपर्यंत. तिचं शिक्षण सुरू झाल्यानंतर मी पुणे मुंबई प्रवास स्वीकारला. मी मुंबईत स्थलांतरित झाले नाही, तिच्या शिक्षणासाठी मी पुण्यात राहिले. म्हणजे हे अगदी 12वी पर्यंत. ती 12वीला गेल्यानंतर माझ्याकडे 2 मोठ्या सिरियल आलेल्या, मी नाकारल्या. पण तेव्हा तिची बोर्डाची परीक्षा होती आणि मला तेव्हा तिच्या परीक्षेला महत्व म्हणजे अभ्यासा किंवा मार्कांच्या दृष्टीने महत्व द्यायचं नव्हतं, तिचा कॉन्फिडन्स वाढणं यासाठी मुलांचं जे एक असतं ना की आई घरात असली पाहिजे. भले ती तुम्हाला रोज भरवू नको दे, रोज काही तुमच्या मागं नको लागू दे, पण तिचं अस्तित्व तुमच्या आजूबाजूला असणं हे मुलांच्या परीक्षेच्या दिवसात जास्त गरजेचं असतं. सो मी तेही केलं. मग तेव्हाही मी अगदी आत्ता म्हणजे ही अगदी अलीकडची गोष्ट आहे की तेव्हा मी मोठ्या 2 सिरियल सोडल्या. त्याचा थोडासा सेटबॅक मलाही बसलाय, कारण आता मी बरेच दिवस दिसले नाहीये परत. पण माझी अशी खात्री आहे नवीन काहीतरी चांगलं येईल, पण तो काळ परत आला नसता. तर ह्या सगळ्या गोष्टींची गुंफण ही प्रत्येकीनं आपापल्या जबाबदाऱ्या, प्रत्येकीचं घरचा जो माहोल आहे म्हणजे बॅकग्राऊंड जी आहे ती वेगळी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला घरच्यांचीही तितकीच साथ लागते. आजकाल तो थोडा अवेअरनेस आहे सगळीकडेच आपण म्हणूया. मला माझ्या सासूबाईंचा तर पाठिंबा आहेच, आई असते, माझ्या नवऱ्यानं मला यासाठी अर्थातच सपोर्ट केलाय बायको म्हणून, आणि तो सेम फील्ड मधला असल्यामुळं त्याला आमच्या क्षेत्रातल्या गोष्टी माहिती असल्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीनं सपोर्ट त्याच्याकडनंही मला मिळालाय. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की लग्न किंवा मूल होणं हे करिअरच्या आड येत नाही आणि या गोष्टी वेळेत झाल्या तर तुमचं करिअर तुम्ही जास्त पटकन सेट करू शकता. अगदी बरोबर. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. खरंच आहे, खरंच आहे. आणि त्या वयामध्ये असं जे म्हणतात आपली मोठी माणसं या त्या वयात त्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि ते झालं की मग नक्कीच करिअरच्या आड येणार नाही. म्हणजे हे तुम्ही अगदी छान सांगितलं की 2 वर्ष मुलांबरोबर एन्जॉय केलंय हे फार महत्वाचं आहे की कारण तो वेळ आपल्याला परत मिळत नाही. परत 10वी-12वीला आई जवळ असणं अगदी बरोबर आहे. म्हणजे की आणि आईलाही वाटतं की अरे मी माझ्या मुलांसाठी आहे अवेलेबल असं. आपण त्यांचा अभ्यास करायला जात नाहीये किंवा आपण त्यांच्याबरोबर बसून राहणार नाहीये, पण त्यांचं ते सगळं चालू असताना आई घरात आहे. अगदी हा फील खूप छान आणि हे गरजेचं आहे. कारण आजकाल जे करिअर ओरिएंटेड सगळे झालेत, करिअर ओरिएंटेड नाही म्हणणार मी, असंही नसेल,
नोकरी आणि याच्या जाळ्यात ज्या अडकल्या स्त्रिया, त्याच्यामुळे त्यांची जी फरफट होती आणि त्याच्यामध्ये ठीक आहे की एक आर्थिक बाजू सांभाळणं आहे, पण एक भावनिक बाजू सांभाळणं फार गरजेचं आहे. अगदी तुम्ही जो हवा तो मुद्दा उचललाय. आणि भावनिक बाजू हा स्त्रियांनीच जास्त सांभाळायचा विषय आहे, कारण स्त्रिया भावनिक असतात पण पुरुष थोडे प्रॅक्टिकल असतात. यामध्ये पुन्हा असा विषय नाहीये की मी एकटीने घरी बसायचं आणि त्यानं तेवढे, कारण हा ट्रेंड पण असतो. तर या सगळ्यांनाच मला असं म्हणायचं की तुमच्याकडे एवढी मोठी छान जबाबदारी निसर्गानंच दिली आहे ना, तर ती एन्जॉय करायला आपण शिकलं पाहिजे. त्याचा स्ट्रेस न घेता ते कसं निस्तरता येईल याकडे आपण छान सक्षमपणे बघू शकतो. आणि हे नंतर आपणच आपल्यालाच ते छान वाटतं आणि आपल्यालाच आनंद मिळतो त्या सगळ्याचा. अगदी बरोबर आहे. आणि थोडंसं असंही होतं की आईने रागवलं तर मुलांना चालतं, पण त्यामुळे आई जवळ असेल तर इतक्या वेळ चालणार आहे मुलांना. कारण थोडे दिवस असेही होते की आईने रागवलं नाही तर त्यांनाही चुकल्यासारखं वाटतं की अरे आई रागवत नाही आपल्याला. अगदी छान. आणि तुम्ही एक मगाशी मुद्दा म्हणालात की तुम्ही घरात पण आता नवीन म्हणजे अभिनय आणि या क्षेत्राव्यतिरिक्तही तुम्ही काही तुमच्या घराच्या लेवलवर आणि निसर्गाच्या दृष्टीने जाणारे काही उपक्रम सुरू केलेत, तर तेही आम्हाला थोडक्यात सांगितले तर आवडेल. निसर्गाच्या दृष्टी म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन राहणं हे माझं आणि माझ्या नवऱ्याचं दोघांचं पहिल्यापासूनचं तत्व आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनं जपली पाहिजेत, वाढवली पाहिजेत, त्यांचा वापर केला पाहिजे. याच्याकडे आमचा कटाक्षानं आमच्या दोघांचं लक्ष असतं. आपापल्या काम व्यापातून वेळ काढून आम्ही दोघंही कलाकार असल्यामुळं आर्थिक बाजूकडे आम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण तुम्हाला माहितीये की खूप बेभरवशी असतं हे फील्ड. तर ते करत असताना आपल्या परीनं होईल त्या गोष्टी आम्ही करत राहतो. म्हणजे आता घरात आमचं छोटं घर असलं तरी तिथे 27 ते 30 प्रकारच्या कुंड्या झाडं आम्ही लावलेली आहेत. त्या सगळ्या ग्रो बॅग्स आहेत. म्हणजे ज्या कुंडी म्हणजे प्लास्टिकची कुंडी किंवा सिमेंटची आजकाल मिळते तसं नाहीये. हे सगळं नॅचरल रिसोर्सेस वापरून केलेलं आहे. खतं घरात तयार करणं, त्यापासून घरात काही म्हणजे कुठलीही फळांची सालं बाहेर न टाकणं, ती घरातल्या घरात कन्झ्युम करणं, या गोष्टी तो माझा नवरा जास्त करत असतो. हे सगळं त्यानं आमच्या छोट्याशा 3x10 टेरेसमध्ये आता दुधी भोपळा, दोडका, वांग, मिरची, टोमॅटो, लिंबू असं सर्व प्रकार लावलेले आहेत. मिरच्या गेल्या खूप दिवसात मी विकत आणलेल्या नाहीयेत, त्यामुळे टोमॅटो मिळतात त्यातून. आणि हे प्रायोगिक तत्वावर आता आमचा चालू आहे आणि आम्ही आता नुकताच तो एक स्टार्टअप म्हणून त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करतो आहोत की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घराच्या टेरेसमध्ये एक जिवंतपणा आणावा आणि एक लाईव्हनेस आणावा. यासाठी आमचा प्रयत्न इथून पुढे ते अजून चालू होणार आहे, त्यासाठी असणारच आहे. पण आम्ही स्वतः झाडं कुठलीही तोडली जाऊ नयेत किंवा झाडे जपली जावीत, जास्तीत जास्त फळं फुलं असावीत याकडे लक्ष असतं. त्यामुळे माझ्या घरात कायम पक्ष्यांचा खूप वावर असतो. माझ्याकडे कामाला येणाऱ्या मावशांना माहिती आहे, बुलबुल असेल, पोपट असेल, चिमणी, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची धान्य आम्ही आणतो. सोसायटीमध्ये काही प्राणी असेल तर त्यांच्यासाठी वेगळं खाणं, असं आमचं सगळं चालू असतं. अरे वा, छान छान, मस्त. आणि खूप चांगलं आहे की तुम्ही टेरेसमध्ये शेती करताय आणि तुम्हाला घरची भाजी मिळते. म्हणजे हे खरंच सुख आहे. आणि सुख म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की लक आहे. कारण आजकाल जे बाहेर बाजारात मिळतं ते आपण काय खातोय आणि आपल्याला त्यातनं शरीराचे किती पोषण आहे. डॉक्टर म्हणूनही मी पेशंटला सांगत असते की तुम्ही जे खाताय त्याची काही गॅरंटी नाहीये, म्हणजे ऑर्गॅनिक कडे जाणं गरजेचं. आणि यासाठी आमचा कटाक्ष असतोच. म्हणजे आम्ही आयुर्वेदिक दिनचर्या आपण म्हणतो ना तशा पद्धतीचे जरा आहोत. आयुर्वेद हा आमचा आवडता विषय आहे दोघांचा. खूप छान. नाही, आणि अगदीच त्याचे फायदे हे होतातच आणि पिढ्यात पिढ्या टिकून राहतात. त्यामुळे खूप छान तुम्ही हे करताय. आणि नक्कीच तुमची ही शेती अजून तुम्ही म्हणताय स्टार्टअप त्याचा करणार आहात. आणि जसं की निसर्ग आणि औषधी आहे, भाजीपाला आहे, हे तुम्ही नक्की वाढवावं तुमच्या या अभिनय क्षेत्राबरोबर, अशाही मी शुभेच्छा देते. मलाही आवडेल, कारण आम्ही सुद्धा प्रयत्न करतो की घरी भाजी पिकवावी असं. तर खूप छान आहे हा उपक्रम. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच तुमची ही कारकीर्द अशी सुरू राहावी. आणि तुमच्यातला जो माणूस आहे, जो अगदी म्हणूया की डाऊन टू अर्थ, अगदी खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि या गप्पा मारून. खूप कम्फर्टेबल वाटतंय मला सुद्धा. आणि आपल्या जे काही प्रेक्षक जे ऐकणार आहेत, बघणार आहेत आपला हा व्हिडिओ, त्यांनाही समजेल की प्रत्येक स्त्री ही अभिनेत्री असो किंवा कुठल्या क्षेत्रात मोठ्या क्षेत्रातही काम करणारी असो, पण आतमधनं ती हळवी भावनिकच असते, आई असते,
बायको असते, सून असते आणि सगळ्यांना धरूनच ती पुढे जाऊ शकते आणि ती तसंच करते म्हणून पुढे जाते आणि सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असतो आणि त्यांच्या फॅमिलीला. त्यामुळे हेच फार महत्वाचं आहे जाणून घेणं आणि अशीच प्रगती आणि तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन अजून आपल्या मैत्रिणी असतील त्यांनीही घ्यावी ती आणि त्यांचं क्षेत्र निवडावं किंवा त्यामध्ये पुढे जावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि तुम्ही त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणूया, आमच्याशी गप्पा खूप मोठा शब्द वापरताय गप्पा म्हणूयात आपण. अगदी. आणि या गप्पांचा शेवट मला अगदी थोडक्यात करायला आवडेल की काही गोष्टी लक्षात ठेवा. मातृभाषा, आपण जिथे जन्माला आलोय ते आपलं मूळ म्हणजे गाव असेल, जिल्हा असेल ते, आणि आपली पारंपरिक जी काही मूल्य आहेत खाण्यापासून राहण्यापर्यंतची, हे कधीही विसरू नका. म्हणजे मग तुम्ही जे आहात ते तुम्ही आणखीन छान होत जाता. अगदी छान, खूप छान तुम्ही सांगितलं आणि खरंच याच मुद्द्यावरती आपण थांबूया आणि हे नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करा. सो खूप खूप धन्यवाद चित्रा तुमचे आणि सर्वांचे. आणि नक्कीच तुम्हाला काही फीडबॅक असेल, काही प्रश्न असतील मला कळवा. आपण चित्रा मॅडमला आपण ते कळवूया आणि गरज असेल तर त्या तुम्हाला त्या पद्धतीनेही मार्गदर्शन करते. नक्कीच. धन्यवाद. छोटीशी भेट आणि तुम्ही जे सांगितलं की निसर्गाशी जोडायचंय, तो मलाही अशी झाडं द्यायला आवडतात. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.